या प्रकरणामध्ये विषय असा होता की मुळात एक ख्रिश्चन समाजातील कुटुंब होतं पाटील, आणि त्यांच्या मुलांनी यावेळेस याच्यामध्ये कुणबी ओबीसी म्हणून दाखला घेतला होता. आणि तो अर्थात मी असेल, मंगेश भाऊ असेल, ऍडव्होकेट वाकमरे साहेब असतील, कुंदे साहेब असतील, यांनी सगळ्यांनी चॅलेंज केला होता. आणि त्या संघर्षानंतर शेवटी तो दाखला रद्द झाला आणि एक यश आम्हा सगळ्यांना आलं. तर त्या दाखल्या आणि त्या सगळ्या केसचे जे डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी केस हँडल केली ऍडव्होकेट मंगेश ससाने, ते आपल्याला त्या केसचे सगळे डिटेल्स देतील. ऍडव्होकेट मंगेश ससाने या संदर्भामध्ये आधी पण पत्रकार परिषद घेतलेली होती. जो ओबीसीचा दाखला, कुणबीचा दाखला या जिल्हा जात पडताळणी समितीने काल रद्द केलेला आहे. दौंड नगर परिषदेमध्ये वार्ड नंबर 4 ही जागा ओबीसी साठी राखीव होती आणि तिथून रोहित राजेश पाटील या उमेदवाराने ओबीसीच्या जागेवर कुणबी दाखला काढून ही निवडणूक लढवलेली होती. आणि त्या संदर्भामध्ये प्रचलित नियमानुसार राखीव जागेवरून जे निवडणूक लढवतात त्यांना या संदर्भामध्ये जरी जात दाखला असेल तरी 2012ची नियमावलीप्रमाणे इलेक्शन कमिशनच्या रूल्स प्रमाणे पडताळणी घेणं गरजेचं असतं. ते 6 महिन्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला जी द्यायची असते त्याप्रमाणे पडताळणी चालू होती. परंतु एकंदरीत आमच्या लक्षात आलं, कारण की त्या दौंड शहरामध्ये जे राहणारे सगळे जे आमचे सहकार्य चळवळीतले व्यक्ती आहेत आणि त्या सर्वांच्या म्हणण्यातनं नक्कीच आलं की सदरचं कुटुंब हे कुणबी नाही. त्यांचे आजोबा हे ख्रिश्चन होते, त्यांचे वडील जन्मतः ख्रिश्चन होते आणि त्यानंतर त्यांनी हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला. आमचा धर्माबद्दल त्यांचा कधीच आक्षेप नव्हता. धर्म बदलता येतो, एखाद्या धर्माच्या चालीरीती आपल्याला अंगीकारता येतात, रूढी परंपरा अंगीकारता येतात, परंतु जात ही जन्माने मिळते आणि जात ही कधीच बदलता येत नाही. आणि सदरच्या अर्जदाराने जे कुणबीचे सर्टिफिकेट मिळवलं सब डिव्हिजनल ऑफिसरकडून, तर त्याचं आम्ही सगळे कागदपत्रांचं अवलोकन केलं असता एवढं लक्षात आलं की त्यांनी त्यासाठी, कारण की वडिलांचं त्यांचं कुणबीचं काही नोंद नव्हती, आजोबांची कुणबीची नोंद नव्हती, त्यासाठी त्यांनी एक दौंड शहरामधील एक गाव नमुना 14ची एक नोंद मिळवली, संताजी पाटील, आणि त्याच्या त्या जन्म मृत्यूच्या नोंदीवरती कु असं लिहिलेलं होतं. आणि त्याचा आधार घेऊन ती वंशावळ, ते आमचे आजोबा असं दाखवून हे कुणबी सर्टिफिकेट मिळवलं होतं. आणि हे आमच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांचं सगळं जे आम्हाला संचिका मिळाली आणि त्याच्यामधनं अनेक धक्कादायक खुलासे झाले. सर्वप्रथम या अर्जदाराने या संदर्भामध्ये ही जात पडताळणी समितीसाठी अर्ज करताना प्रचलित नियमावलीनुसार जे प्रतिज्ञापत्र द्यायचं असतं त्या प्रतिज्ञापत्रावर शपथेवर वंशावळ द्यायची असते. त्या वंशावळीमध्ये या अर्जदाराने इथं वंशावळ देताना असं सांगितलं होतं की सदानंद उर्फ संताजी पाटील हे आमचे आजोबा आहेत. त्यानंतर ज्या वेळेस याला आम्ही तक्रारी केल्या, त्याच्या सुनावण्या चालू झाल्या. ह्या सुनावण्या चालू झाल्यानंतर त्यांनी परत एक सुधारित वंशावळ दिली. आता त्यांनी ह्या सगळ्या अर्जाबरोबर जी वंशावळ आधी दिली होती त्याच्यामध्ये संताजी उर्फ सदानंद पाटील हे आजोबा आहेत. आणि सुनावणीमध्ये जी 9/3/2026 ला त्यांनी एक सुधारित वंशावळ दिली, त्याच्यामध्ये असं दाखवलं की सदानंद पाटील हे आमचे आजोबा आणि संताजी पाटील ते आमच्या आजोबांचे भाऊ. त्यामुळे एखादा व्यक्ती शपथेवर प्रतिज्ञापत्र देतो, त्याच्या खाली तिथं लिहिलेलं असतं आणि इथं पण त्यांनी लिहिलेलं आहे की वरील सर्व माहितीमध्ये व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास
भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 236, 37, 229 नुसार माझ्यावर खटला भरला जाईल व मी शिक्षेस पात्र आहे. असे 2 ऍफिडेव्हिट केले, 2 वेगवेगळ्या वंशावळी आहेत आणि त्यानंतर अनेक शालेय जे त्यांनी पुरावे दिले. तो फॉर्म नंबर 20 जो पडताळणीसाठी असतो त्याच्यामध्ये सांगितलं की एका शाळेत माझं सगळं प्रायमरी, सेकंडरी आणि कॉलेजचं शिक्षण झालं आणि जे लिव्हिंग सर्टिफिकेट दिलं त्याच्यावर सगळं वेगळं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समोर आणल्या आणि मग समितीला ह्या सगळं यातल्या विरोधाभास जो आहे याच्यामध्ये जे काय बोगस वंशावळ दाखवलेली आहे, फक्त कुणबीचा आधार घेण्यासाठी कुठला तरी पूर्वज हा आमचाच पूर्वज होता असं दाखवलंय. त्यानंतर त्यांच्या आजोबांचा जो शाळा सोडल्याचा दाखला होता त्याच्यामध्ये पंजोबांचं गाव सोलापूर होतं. या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं लक्षात घेऊन या जिल्हा जात पडताळणी समितीने सदरचा दाखला काल रद्द केलाय. त्याबद्दल आम्ही नक्की समाधान व्यक्त करतो. या जिल्हा जात पडताळणी समितीचा आभार मानतो. या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 9 वर्षापासून, 7 वर्षापासून, 5 वर्षापासून प्रलंबित होते. आता अनेक म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, कोल्हापूर असेल, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदा अशा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये ओबीसीच्या जागेवर या कुणबी दाखल्याने अशाच प्रकारे अनेक ठिकाणी घुसखोरी झाली. पुण्याच्या पूर्व बाजूला आता एक नवीन नगर परिषद निर्माण झाली, फुरसुंगी उरुळी देवाची. त्याच्यामध्ये 9 जागा ओबीसीसाठी आरक्षित होत्या. त्या 9 पैकी 9 जागेवर फक्त एकच ओबीसी जाते, ती म्हणजे कुणबी मराठा. मूळ कुणबी एक पण नाही. तर अशा प्रकारे हे सगळं झालेलं आहे. सदर हे जे रोहित राजेश पाटील यांचा जो दाखला काल रद्द केलेला आहे, पडताळणी फेटाळलेली आहे, या संदर्भामध्ये आम्ही आजच पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देतोय की सदर त्यांचे पदाचं निष्कासन करण्यात यावं तत्काळ आणि तिथं फेरनिवडणूक घेण्यात यावी. नगर परिषदेचे सीईओ त्यांना पण आम्ही पत्र देतोय. आता या संदर्भामध्ये आमचे सहकारी मृणाल ढोले पाटील असतील, आम्ही असू, यामध्ये वाघमारे आहेत, तक्रारदार अनिकेत भागवत आहेत. आम्ही पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये असे बोगस ओबीसी शोधून, कारण की जे समाजामध्ये कोण खासदाराच्या घरातलं, कोण आमदाराच्या घरातलं प्रस्थापित म्हणून पाटील देशमुख म्हणून वागवतात, पण त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी हे दाखले काढले. ते आम्ही चॅलेंज केले, त्याच्या सुनावण्या झाल्यात आणि अनेक प्रकरणं ते निकालासाठी राखीव ठेवलेली आहेत, निकालासाठी बंद केलेली आहेत. आम्ही आशा करतो की पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या सर्व प्रकरणामध्ये 2000चा कायदा, 2012ची नियमावलीनुसार, अटी नियमानुसार, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाच्या निर्देशानुसार मेरिटवर निर्णय देईल. जे खरं आहे ते खरं म्हणतील आणि जिथं खोटं केलंय, खोटी वंशावळ जोडलेली आहे, खोटे जे निर्गम रजिस्टर आहे त्याच्यावर नोंदी घेतलं, ते सगळं लक्षात घेऊन न्याय देईल आणि ओबीसीचं आरक्षणामध्ये अशा दाखल्यांद्वारे जी घुसखोरी आहे ते थांबवण्यासाठी न्यायाचा निर्णय घेतील असं आम्ही हे करतो. या संदर्भामध्ये असंच एक प्रकरण दौंडमध्येच होतं. शहानवाज इब्राहिम खान, तर त्यांचा असाच ओबीसीच्या जागेवर मुलांनी या जातीचा दाखला घेऊन ते निवडून आले होते आणि त्या संदर्भात तक्रारदार कुमार आनंद पळसे, गणेश कैलास साल्लाट आणि अनिकेत भागवत यांनी या संदर्भात तक्रार केली होती. या संदर्भात सुनावणी झाली, बाजू मांडली गेली, परंतु परवाच दिवशी या प्रकरणाचा निकाल आला आणि सदरचे जे अर्जदार आहेत यांना तो दाखला देण्यात आलेला आहे, त्यांची ती पडताळणी वैध ठरवली आहे. पण याच्यामध्ये आम्ही नक्कीच समाधानी नाही आहोत, कारण की या संदर्भामध्ये या समितीने गृह चौकशी जी 2012च्या नियमावलीमध्ये आहे, गृह चौकशी केली दक्षता पथकाने. दक्षता पथकाचा अहवाल आहे आणि या दक्षता पथकाच्या अहवालामध्ये इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की वरील नोंदीची जन्म मृत्यू रजिस्टर मध्ये केल्या असतात, त्यामध्ये सदर नोंद आम्हास रजिस्टर क्रमांक 111 वर आढळून आली. त्यामध्ये मैताचे नाव या रकानामध्ये दौलत खान साहेब खान या नावाखाली, आता लक्ष देऊन ऐका, दौलत खान साहेब खान या नावाखाली मुलांनी हे अक्षर नंतर वेगळ्या हस्ताक्षरात लिहिल्याचे दिसून आले.
तसेच जात या रकान्यात मुसलमान या अक्षराखाली मुलांनी हे अक्षर नंतर वेगळ्या शाईत व हस्ताक्षरात लिहिल्याचे आढळून आले. स्पष्टपणे दक्षता पथकाचा रिपोर्ट आहे की यांनी ज्या पुराव्यावर आधारित हा दाखला दिलेला आहे मुलांनी जातीचा, त्याच्यामध्ये नंतर हे मुलांनी हे लिहिलेलं आहे. एवढं सगळं असून त्या जिल्हा जात पडताळणी समितीने तो दाखला वैध ठरवला आहे. त्यामुळं आम्ही नक्कीच याच्यावर समाधानी नाही आहोत आणि या संदर्भामध्ये आम्ही याला कायद्यानुसार त्याला बाकी कोणत्या कोर्टामध्ये चॅलेंज नाही, फक्त हायकोर्टामध्ये याला अपील करू शकतो. आम्ही हायकोर्टामध्ये अपील करतोय. तर या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका मांडतोय. उर्वरित जे चॅलेंज केले या संदर्भात 2 मिनिटांमध्ये आमचे सहकारी मृणालजी ढोले पाटील हे बाकीच्या नगरपालिकांचे नाही. या सगळ्या संदर्भामध्ये जवळजवळ 6 महिने झाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. मग नगरपालिका असतील, ग्रामपंचायत असतील, जिल्हा परिषद असतील, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, जेव्हापासून निवडणुका झाल्या तेव्हापासून आम्ही सदर जात पडताळणी समितीकडे आमचे दावे सुरू आहेत. जवळजवळ 50 ते 60 दावे आमचे सगळे सुरू आहेत. अजूनही त्याच्यात निकाल दिलेले नाही, सगळे पेंडिंग आहेत. पण आमची लढाई काही संपलेली नाही, आमची लढाई सुरूच आहे. त्याच्यात लवकरच निर्णय अपेक्षित आहे. आमचा विश्वास आहे की आमचे दावे ते खरे आहेत. ओबीसीवर आम्ही अन्याय होऊन देणार नाही, घुसखोरी आम्ही सहन करणार नाही आणि जे पण खोटे दाखले काढतील, जर समजा जात पडताळणी समितीने हे रद्द केले तर अभिनंदन, पण नाही केले तर आम्ही उच्च न्यायालयात आम्ही जाणार आणि निश्चित हे दाखले आम्ही न्यायालयातून रद्द करून घेणार. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही कुठलीही घुसखोरी कशाही प्रकारची सहन करणार नाही, खपून घेणार नाही. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आता ऍडव्होकेट वाघमारे साहेब बोलतो. ठीक आहे, काही प्रश्न आहेत त्या संदर्भात? बाकी या सगळ्या संदर्भात जसे जसे निकाल येतील पडताळणी समितीचे प्रत्येक निकाल घेऊन आम्ही आपल्या समोर येऊच. या संदर्भात काही कोणाचे प्रश्न आहेत? असे किती प्रकरण आहेत अजून आणि त्याचा पाठपुरावा करू शकतो? पुणे महानगरपालिकेचे जवळजवळ 25 आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जवळजवळ 20 आहेत, जिल्हा परिषदेचे जवळपास 7-8 आहेत आणि पंचायत समितीचे जवळपास 10 प्रकरण आहेत. सगळ्या प्रकारे तुम्ही हो स्वतः स्वतः लक्ष घालता. आम्ही स्वतः तक्रारदार आहोत. मी आहे, मंगेश भाऊ आहेत, बाकी आमचे सहकारी आहेत, सगळ्यात आम्ही तक्रारदार आहोत. हे आणि नुसतं तक्रारदार नाही, आम्ही या केसेस लढलो. गेले 6 महिने ही लढाई सुरू होती. रोज तारखा पडायच्या. तर त्यामुळं त्याच्यात निकाल आता बऱ्यापैकी सगळे क्लोज फॉर ऑर्डर झालेले आहेत. त्यात निकाल लवकरच येतील. आतापर्यंत किती प्रमाणपत्र रद्द झाले? नाही, हे पहिलंच आहे. हे पहिले 2च निकाल आले आतापर्यंत. हे पहिले एकाच रद्द केले, एकाच रद्द नाही केलं. आतापर्यंत 2च निकाल आले. जवळपास 60-70 निकाल अजून बाकी आहेत. धन्यवाद. ठीक आहे, पत्रकार परिषद संपल्याचं मी जाहीर करतो.